जय महाराष्ट्र. जेव्हा एखाद्या कार्यकर्त्याच्या पाठीमागे ठाकरे असतात, जेव्हा एखाद्या कार्यकर्त्याच्या पाठीमागे मातोश्रीचं प्रेम असतं, तेव्हा त्या कार्यकर्त्याचं प्रमोशन होतं. अशी लाखो करोडो उदाहरणं महाराष्ट्राने पाहिलेली आहेत. त्यातलंच एक उदाहरण हे तुमच्या समोर दिसतं आहे. व्हिडिओ बनवायचं कारण एक की काय मजबुरी असेल बरं माझ्या एकू मामाची, की ज्या त्यांच्यासोबत गेलेल्या गद्दार लोकांपैकी एक जणाला खासदारकीचं तिकीट द्यावं लागलं, धपकन पडले. नंतर आमदारकीचं तिकीट दिलं, धपकन पडले. आणि आता त्याच व्यक्तीला महानगरपालिकेचं तिकीट दिले. काय मजबुरी असेल बरं माझ्या एकू मामाची? असो, खरं तर मला भाजपवरती हसायला येतं. हिसाब तो देना पडेगा, हिसाब तो देना पडेगा म्हणणारी लोक आता महायुती म्हणून त्या लोकांचा प्रचार करायला जाणार आहेत, ज्यांच्यावरती ईडीनं धाड टाकली होती आणि एक नव्हे दोन नव्हे तब्बल 74 तास चौकशी सुरू झाली होती. कसं आहे ना, जेव्हा तुमच्या डोक्यावरून ठाकरेचा हात जातो त्यावेळेला तुमची कशी दयनीय अवस्था होते हे तुम्ही लोकसभेमध्ये पाहिलात, विधानसभेमध्ये पाहिलात आणि अर्थात आता महानगरपालिकेमध्ये सुद्धा तुम्ही पाहणार आहात. जास्त काही मी बोलणार नाही, कारण कसं आहे ना, तुमच्यावरती टीका केली की लगेच तुम्ही तुमचे कार्यकर्ते पाठवता हल्ला करण्यासाठी, लगेच तुम्ही कार्यकर्ते पाठवता एखाद्या महिलेचा विनयभंग करण्यासाठी. तुर्तास इतकंच. जय महाराष्ट्र.